उद्या आलेली सोमवती अमावस्या तुम्ही जर साधी अमावस्या समजून दुर्लक्षित केलीत तर अत्यंत प्रभावी संधीपासून तुम्ही वंचित राहाल. कारण या दिवशी फक्त एक नारळ योग्य ठिकाणी आणि योग्य वेळेत फोडल्याने घरातील इडापिडा, दोष, नजरबाधा आणि कुटुंबावरील सर्व संकटे नाहीशी होतात. पण हा नारळ नेमका कुठे फोडायचा, कोणत्या वेळेत फोडायचा आणि त्यामागचं कारण काय आहे हे अनेकांना माहीत नसतं. तसेच लहान मुलांसाठी प्रभावी असा नारळाचा उतारा कसा करायचा हे देखील मी आज तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही मुलांसाठी हा नारळाचा उतारा केलात तर त्यांच्या मागील नजर दोष व आजारपण दूर होईलच, शिवाय त्यांची अभ्यासात खूप प्रगती होईल. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे या उपायातील काही महत्त्वाच्या गोष्टीही मी सांगणार आहे. नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. विशेषतः पितरांचं स्मरण, प्रार्थना आणि पुण्यकर्म करण्यासाठी हा दिवस अत्यंत फलदायी मानला जातो. प्रत्येक महिन्यात अमावस्या येते, पण प्रत्येक अमावस्याचं धार्मिक महत्त्व वेगळं असतं. त्यापैकी सोमवारी येणारी अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्या आणि त्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखी वाढतं. अमावस्या तिथी 13 जुलै रोजी सायंकाळी 6:50 सुरू होईल आणि 14 जुलै रोजी दुपारी 3:13 राहील. मात्र आज मी सांगत असलेला नारळाचा उपाय तुम्हाला उद्या म्हणजेच सोमवार 13 जुलै रोजी सायंकाळी 6:50 पासून ते रात्री 11:45 करायचा आहे. ही वेळ विशेष मानली जाते, त्यामुळे शक्यतो याच वेळेत श्रद्धेने हा उपाय करा. सोमवती अमावस्येच्या दिवशी स्नान, दान, जप, देवपूजा आणि पितरांचं स्मरण यांना विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी मन शक्य तितकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. कोणाबद्दलही कटू भावना, वाईट विचार किंवा कठोर बोलणं टाळावं. कारण जेव्हा मन शांत आणि पवित्र असतं तेव्हा केलेल्या प्रत्येक सत्कर्माचं पुण्य अधिक लाभदायक ठरतं. यासोबतच तुमच्या घराजवळ एखादी पवित्र नदी, तीर्थक्षेत्र किंवा मंदिर असेल तर तिथे जाऊन स्नान करणं किंवा देवदर्शन घेणंही अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी श्रद्धेने केलेली प्रार्थना आणि सत्कर्म मनाला समाधान आणि सकारात्मक ऊर्जा देतात. धार्मिक दृष्टीनं सोमवती अमावस्या अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही सात्विक उपायही आवर्जून केले जातात. त्यापैकी आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अतिशय प्रभावी उपाय. उद्या सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही इतर काही केलं नाही तरी चालेल, पण योग्य ठिकाणी फक्त एक नारळ नक्की फोडा. हा उपाय श्रद्धेनं केल्यास घरातील इडापिडा, नकारात्मकता, नजरबाधा दूर होण्यास मदत होते. तसेच कुटुंबात सुख, शांती आणि प्रगतीचं वातावरण निर्माण व्हावं अशी प्रार्थनाही या उपायातून केली जाते. पण हा नारळ नेमका कुठे फोडायचा, त्याची योग्य पद्धत काय आहे आणि कोणत्या छोट्या चुका टाळायच्या हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुढचा भाग अजिबात चुकवू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढे असेच धार्मिक आणि उपयुक्त व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक करायला विसरू नका. आज मी सांगत असलेला उपाय पूर्णपणे सात्विक आणि श्रद्धेवर आधारित आहे. श्रद्धेनं आणि योग्य पद्धतीनं हा उपाय केल्यास त्याचं महत्त्व अधिक वाढतं. तर आता सर्वप्रथम जाणून घेऊया की या उपायामध्ये नारळालाच इतकं महत्त्व का दिलं जातं. आपल्या हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात देवाचं स्मरण करून आणि नारळ फोडूनच केली जाते. अनेक धार्मिक विधी, पूजा, यज्ञ किंवा मंगल कार्य असो, नारळाशिवाय ते पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. कारण नारळाला अत्यंत शुभ आणि पवित्र मानलं गेलं आहे. धार्मिक मान्यतेनुसार नारळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा वास मानला जातो. यासोबतच भगवान शंकरांनाही नारळ अत्यंत प्रिय असल्याचं सांगितलं जातं. नारळावर असलेल्या 3 डोळ्यांची तुलना भगवान शंकरांच्या त्रिनेत्राशी केली जाते. म्हणूनच पूजा अर्चा, अभिषेक आणि विविध धार्मिक कार्यांमध्ये नारळाला विशेष स्थान दिलं जातं. फक्त एवढंच नाही, अमावस्येच्या दिवशी घरामध्ये नारळ फोडण्यालाही एक वेगळंच महत्त्व आहे. नारळ फोडणं म्हणजे आपल्या मनातील अहंकार दूर करून नम्रतेनं ईश्वरापुढे स्वतःला समर्पित करणं. तर नारळातील पाणी हे शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे नारळ अर्पण करणं म्हणजे मन, विचार आणि अंतःकरण शुद्ध ठेवण्याचा एक भाव व्यक्त करणं होय. आणि म्हणूनच सोमवती अमावस्येच्या दिवशी हा छोटासा उपाय अनेक जण श्रद्धेनं करताना दिसतात.
आता बघा, जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील, घरातील वातावरण विनाकारण तणावाचं राहत असेल, मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नसेल किंवा एखाद्या कामात वारंवार अडथळे येत असतील, अशावेळी अनेक जण अमावस्येच्या दिवशी अशा सात्विक उपायांचा आधार घेतात. यासोबतच काही घरांमध्ये लहान मुलांना वारंवार नजर लागते, काही वेळा घरात सतत नकारात्मक वातावरण जाणवतं, तर काहींना असं वाटतं की घरात शांतता टिकत नाही. अशावेळी श्रद्धेनं केलेले हे उपाय मनाला सकारात्मक आधार देतात. पुढे सांगणार असलेली पद्धत मात्र जशी आहे तशीच करा, कारण या उपायामध्ये वेळ, क्रम आणि श्रद्धा या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि शेवटी एक छोटी पण अनेक जण नकळत करतात अशी चूकही मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता या उपायाची सुरुवात सकाळपासूनच करायची आहे. उद्या सोमवती अमावस्येच्या दिवशी शक्यतो लवकर उठून स्नान करावं. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर मीठ, थोडंसं गंगाजल आणि काही काळे तीळ टाकावेत. शक्य असेल तर घरातील प्रत्येकानं असं स्नान करावं, पण विशेषतः जी व्यक्ती हा उपाय करणार आहे तिने ही कृती नक्की करावी. असं केल्यानं शरीर आणि मन प्रसन्न होतं, मनातही एक सात्विक भाव निर्माण होतो आणि जेव्हा आपण शांत स्वच्छ मनाने कोणताही धार्मिक उपाय करतो तेव्हा त्यामागची श्रद्धा अधिक दृढ होते. स्नान झाल्यानंतर दिवसभर शक्य तितकं सकारात्मक राहा. कोणाशीही विनाकारण वाद घालू नका, कठोर शब्द बोलणं टाळा आणि मनातही नकारात्मक विचार येऊ देऊ नका, कारण सोमवती अमावस्येच्या दिवशी मनाची शुद्धताही तितकीच महत्त्वाची मानली जाते. त्यानंतर संध्याकाळी म्हणजेच सायंकाळी 6:50 रात्री 11:45 दरम्यान हा उपाय करायचा आहे. उपाय सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्या देवघरात नेहमीप्रमाणे दिवा लावा. धूप किंवा अगरबत्ती लावून घरात प्रसन्न वातावरण तयार करा. त्यानंतर घराचं मुख्य प्रवेशद्वार काही वेळासाठी उघडं ठेवा. आता जाणून घेऊया या उपायाची संपूर्ण पद्धती. सर्वप्रथम एक पाण्याचा नारळ घ्या, म्हणजे ज्यामध्ये पाणी असेल असाच नारळ या उपायासाठी वापरायचा आहे. शक्यतो ताजा आणि चांगला नारळ निवडा. यानंतर तो नारळ हातात घेऊन तुमच्या घराच्या सर्वात शेवटच्या कोपऱ्यात जाऊन उभं राहायचं आहे. तिथून या उपायाची सुरुवात करायची. आता तो नारळ हातात धरून घरातील प्रत्येक भिंतीला हलकेच स्पर्श करत मुख्य दरवाजापर्यंत आणायचा आहे. घाई करू नका, शांतपणे आणि श्रद्धेने ही कृती करा. मुख्य दरवाजाजवळ आल्यानंतर तो नारळ घराच्या उंबरठ्याजवळ धरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 7 वेळा फिरवायचा आहे. ही कृती करताना मनात आपल्या कुलदेवताचं, इष्टदेवताचं किंवा श्री स्वामी समर्थ यांचं स्मरण करा. यानंतर एखादा स्वच्छ दगड किंवा योग्य जागा निवडून घराच्या मुख्य उंबरठ्यावरच तो नारळ फोडायचा आहे. नारळ फुटल्यानंतर त्यातील पाणी उंबरठ्यावरच वाहू द्या. त्यानंतर नारळाचे 2 भाग करून उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला ठेवून द्या. इथे एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, हा नारळ प्रसाद म्हणून खायचा नाही. अनेक जण नकळत ही चूक करतात, पण या उपायासाठी वापरलेला नारळ खाण्याची पद्धत नाही. हा नारळ संपूर्ण रात्र तिथेच तसाच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तो नारळ उचलून घराबाहेर घेऊन जा. अशा ठिकाणी तो ठेवा किंवा टाका जिथून कोणी तो उचलून खाणार नाही. एखाद्या मोठ्या झाडाखाली पक्ष्यांसाठी ठेवला तरी चालेल. फक्त स्वच्छ आणि योग्य जागेची निवड करा. अनेक घरांमध्ये अमावस्येच्या दिवशी हा उपाय आजही श्रद्धेने केला जातो आणि शक्य असेल तर प्रत्येक अमावस्येला हा उपाय करू शकता. मात्र प्रत्येक महिन्यात ते शक्य नसलं तरी सोमवती अमावस्या हा दिवस नक्कीच सोडू नका. यासोबतच जर तुम्हाला असं जाणवत असेल की घरात सतत अशांतता आहे, विनाकारण मन अस्वस्थ राहतं, घरात सकारात्मक वातावरण जाणवत नाही किंवा वारंवार विचित्र स्वप्न पडतात, तर पुढचा उपायही तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. या उपायासाठी पुन्हा एक पाण्याचा नारळ घ्यायचा आहे. संध्याकाळी देवघरासमोर स्वच्छ जागा करून दिवा आणि धूप लावायचा. त्यानंतर एक लाल रंगाचं स्वच्छ कापड अंथरून त्यावर हा नारळ ठेवायचा. आता त्या नारळासमोर बसून कालभैरव अष्टक 3 वेळा श्रद्धेने म्हणायचं. पठण पूर्ण झाल्यानंतर तो नारळ त्या लाल कापडात बांधून घराच्या मुख्य दरवाजावर बांधायचा. आतून बांधता येत असेल तर आतून बांधा, अन्यथा बाहेरच्या बाजूने बांधलात तरी चालेल. हा नारळ काही दिवस तसाच राहू द्या आणि जेव्हा तो काढण्याची वेळ येईल तेव्हा तो आदराने काढून वाहत्या पाण्यात विसर्जित करा. पण अजून एक महत्त्वाचा उपाय बाकी आहे. जर घरातील एखाद्या व्यक्तीला किंवा लहान मुलाला वारंवार नजर लागते, सतत आजारपण येतं किंवा कोणत्याही कामात अडथळे जाणवत असतील, तर त्यासाठी नारळाचा उतारा कसा करायचा हे आता आपण सविस्तर पाहू. तसेच हा उतारा करताना कोणती गोष्ट अजिबात करू नये हेही जाणून घेणार आहोत.
जर तुमच्या घरातील एखाद्या लहान मुलाला वारंवार नजर लागत असेल, सतत रडत असेल, चिडचिड करत असेल किंवा कोणतंही स्पष्ट कारण नसताना वारंवार आजारी पडत असेल, तसेच मोठ्या व्यक्तीचं कोणत्याही कामात मन लागत नसेल, सतत अस्वस्थ वाटत असेल किंवा वारंवार अडथळ्यांचा अनुभव येत असेल, तर सोमवती अमावस्येच्या दिवशी हा छोटासा उपाय श्रद्धेने करू शकता. यासाठी एक पाण्याचा नारळ घ्या. त्या नारळावर शेंदुराने त्रिशूळ काढा. त्यानंतर नारळ उजव्या हातात असा धरा की त्याची शेंडी समोरच्या दिशेला असेल. आता ज्या व्यक्तीचा उतारा करायचा आहे त्या व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा हा नारळ उतरवायचा आहे. उतारा शांतपणे आणि श्रद्धेने करा. उतारा पूर्ण झाल्यानंतर तो नारळ घराबाहेर घेऊन जाऊन योग्य ठिकाणी ठेवून द्या किंवा टाकून द्या. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. उतार्यासाठी वापरलेला नारळ फोडायचा नाही आणि तो खायचाही नाही. तसंच एका व्यक्तीचा उतारा केलेला नारळ दुसऱ्या व्यक्तीसाठी अजिबात वापरू नका. जर दुसऱ्या व्यक्तीचा उतारा करायचा असेल तर त्यासाठी वेगळा नारळ घ्या. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेत श्रद्धेने हा उपाय केला तर त्यामागची भावना आणि सात्विकता टिकून राहते. सोमवती अमावस्येचा दिवस जप, दान, देवपूजा, पितरांचं स्मरण आणि अशा सात्विक उपायांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे हा दिवस शक्य तितका सकारात्मक भावनेने घालवण्याचा प्रयत्न करा. मला मनापासून आशा आहे की आज मी सांगितलेली ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटली असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. तुमच्या कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या सोमवती अमावस्येचं महत्त्व आणि हे सात्विक उपाय समजतील. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमची श्रद्धा आणि विश्वास व्यक्त करण्याचा हा एक सुंदर मार्ग आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढे असेच धार्मिक आणि उपयुक्त व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.